Hello friends, good morning. Now starts the next topics, part of speech. आणि या पार्ट ऑफ स्पीच मध्ये आतापर्यंत आपण त्या 8 प्रकारापैकी नाउन, प्रोनाउन, वर्ब, adverb. Now these 4 types we have learned that. Now the next types, the part of speech that is the essential to us. I have told you before why is the important to us English grammar or basic of the English grammar. बेसिक ऑफ द इंग्लिश ग्रामर आपल्याला का आवश्यक आहेत याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितल्या गेलेलं होतं. देअरफॉर नाव वेस्टिंग विदाउट टाइम वी हॅव टू द स्टार्ट द न्यू टॉपिक्स, द टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. यस, काय आहे ॲडजेक्टिव्ह? तर विशेषण जे काही म्हटलं जात असतात ते विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्हचा जो काही प्रकार आहेत त्या ॲडजेक्टिव्हच्या प्रकारामधला प्रकार जे काही आहेत ते प्रकार कोणते आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि म्हणून देअरफॉर द विशेषणे. ॲडवर्ब म्हणजे क्रिया विशेषणे आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे. अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड. व्हॉट इज द ॲडजेक्टिव्ह? दॅट ॲडजेक्टिव्ह काय आहेत? तर ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड यूज टू क्वालिफाय अ नाउन ऑर प्रोनाउन. काय म्हणायचं आहे की एखाद्या वाक्यातील जे काही नाउन आणि प्रोनाउन जे काही असेल तर ते नाउन आणि प्रोनाउनच्या विषयी म्हणजे त्याचा क्वालिफाय, त्याचे गुण जे काही म्हटलं जात असतात ते गुण सांगण्याचं काम हे ॲडजेक्टिव्ह करत असतात. म्हणजे ज्या शब्दाच्या माध्यमातून नाउन किंवा प्रोनाउन ची विशेषता सांगितल्या जाते किंवा त्याचं गुण सांगितलं जाते. नाउन कशा पद्धतीचं आहे, प्रोनाउन कशा पद्धतीचं आहे, तर त्याला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर नाव यस, ही इज अ ब्रेव किंग. Brave king. Yes. Now this sentence, now which are, this is the pronouns. हे सहाय्यकारी क्रियापद आपलं हेल्पिंग वर्ब. Here is to the king noun. आणि या किंग विषयी म्हणा, या he is a king, तो राजा आहे. बट हाऊ, तो कशा पद्धतीचा राजा आहे, विशेष अशी राजाविषयीची माहिती जी काही म्हटलं जात असतात, विशेष असा गुण जो काही म्हटला जात असतो तो राजाचा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न होऊन राहिला गेलेला आहे. आणि मग तो गुण जर कसा जर असेल तर ब्रेव. म्हणजे ब्रेव काय आहे या ठिकाणी, तर हे ॲडजेक्टिव्ह आहेत. हे ॲडजेक्टिव्ह कशाविषयी माहिती देऊन राहिल्या गेलेल्या आहेत आपल्याला, विशेष माहिती, विशेष आपल्याला गुण सांगून राहिल्या गेलेला असेल तर या किंग विषयी म्हणा किंवा प्रोनाउन जे काही म्हटलं जात असतात ही विषयी सुद्धा त्या पद्धतीचं ते माहिती देण्याचं काम करत असतात. नाउ द सेकंड, शी हॅज अ रेड पेन. शी हॅज अ रेड पेन. यस, शी हॅज अ पेन. तिच्याकडे पेन आहे. बट हाऊ, कसा, विच कलर, त्याचा कलर कशा पद्धतीचा आहे, तर दिस इज द रेड. हा लाल. कशाविषयी माहिती सांगितल्या गेलेली आहे, पेन. व्हॉट इज द पेन? पेन इज द नाउन हिअर. या ठिकाणी पेन हा नाउन आहे. शी, दिस इज द प्रोनाउन्स. आणि हॅज जे काही म्हटलं जात असतात ते पुन्हा हेल्पिंग वर्ब आल्या गेलेले आहेत. शी हॅज अ पेन. तिच्याकडे पेन आहेत. परंतु कोणता पेन आहे? नाव
द रेड पेन. आणि मग ह्या विशेष अशा पद्धतीचा जो शब्द जो काही म्हटला जात असतो त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून एक वेगळा असा त्या पेनचा गुण म्हणा किंवा माहिती जी काही म्हटल्या जात असतात ती माहिती सांगण्याचं काम केलं गेलेलं आहे. देअरफॉर दिस इज द ऍडजेक्टिव्ह दॅट. नाउ द नेक्स्ट हॅज टू द संदीप इज अ हँडसम बॉय. संदीप इज अ handsome boy. Yes. Here is the Sandeep noun. Is सहायकारी क्रियापद जे काही म्हटलं. संदीप इज अ बॉय. संदीप मुलगा आहे. पण हाऊ? यस, ही इज द हँडसम दॅट. हँडसम तो मुलगा आहे. म्हणजे का या बॉय विषयी म्हणा किंवा संदीप विषयी जे काही म्हटलं जात असतात या संदीप मुलाविषयी विशेष अशा पद्धतीचा गुण या हँडसम या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला सांगितल्या गेलेल्या विशेष अशा पद्धतीचा वर्ड्स या ठिकाणी त्या मुलाविषयी संदीप विषयी वापरला गेला आहे. देअरफॉर दिस इज द ऍडजेक्टिव्ह दॅट. अशाच पद्धतीचं ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराचा विचार जर करतो म्हटलं तर जवळपास 10 जे काही प्रकार जे काही म्हटला जात असतात या ऍडजेक्टिव्हचे पडत असतात. तर या ऍडजेक्टिव्हच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या टाईपचा किंवा काइंडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर तो पुढील प्रमाणे द काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. येस, द काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्हचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. द फर्स्ट टाइप द काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे क्वालिटी म्हणजे गुण विशेषण. आणि मग या विशेषणाच्या माध्यमातून विशिष्ट अशा पद्धतीचं गुण विशेषण जे काही म्हटलं जात असतात ते गुण विशेषण एखाद्या नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी जे काही म्हटलं जात सांगण्याचं काम हे विशेषण करत असतो. आणि म्हणून these are the first type, the adjective of quality. What is the adjective of quality? Yes, the adjective which shows the color, shape, size and condition. Also for kind. काय म्हटलं गेलेलं आहे की ऍडजेक्टिव्ह विच शो द कलर म्हणजे वर्णन जे काही म्हटला जात असतात तो कलर रंग नाही. रंग म्हणजे वर्ण, तो गोऱ्या रंगाचा, तो काळ्या रंगाचा, अशा पद्धतीचं कलर, शेप, साईज, कंडिशन, काइंड, क्वालिटीज ऑफ अ नाउन और प्रोनाउन means one of the person or things are called adjective of quality. काय म्हटलं गेलेलं आहे की an adjective is a word used to qualify a noun or pronoun. म्हणजे का की त्या नाउन आणि प्रोनाउनचं विशेष अशा पद्धतीचा गुण सांगण्याकरिता जो शब्द जो काही आपण वापरला गेलेला आहे क्वालिफाईड गुण सांगण्याकरिता क्वालिफाय जे केला गेलेला आहे it is called to be the adjective of qualifying गुण विशेषण. For example, he is a brave boy. He is a brave boy. या ठिकाणी जर पाहतो म्हणतो आपण तर he is a brave boy. Yes, here is the he is a boy. परंतु हा जो ब्रेव आहे हा ब्रेव काय करून राहिला या नाउन विषयी किंवा जे काही बॉय जो काही म्हटला जात असतात प्रोनाउन विषयी जे काही म्हटला जात असतात नाउन विषयी जे काही म्हटला जात असतात त्या नाउन विषयी किंवा प्रोनाउन विषयी एक विशेष अशा पद्धतीचा त्याच्यातला गुण सांगून राहिला. तो मुलगा कसा आहे तर ब्रेव आहे. म्हणून हिअर इज टू द ब्रेव हे काय झालं या ठिकाणचं ऍडजेक्टिव्ह झालं. त्याच्यानंतर ही इज अ हॉनेस्ट पर्सन. यस, ही इज अ हॉनेस्ट पर्सन. आता हॉनेस्ट पर्सन म्हटल्यानंतर यस ही इज अ पर्सन तो व्यक्ती आहे परंतु कसा आहे ऑनेस्ट आहे. सॉरी, ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन. आणि म्हणून या पर्सन विषयी विशेष अशा पद्धतीचा गुण या ऑनेस्टच्या माध्यमातून सांगण्यात आला गेलेला आहे. देअरफॉर नाउ हिअर इज टू द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुण विशेषण त्या पद्धतीचं त्या ठिकाणी या व्यक्तीमधलं सांगण्यात आलेलं आहे. स्नेहा इज अ टॉल गर्ल. स्नेहा इज अ गर्ल. स्नेहा ही मुलगी आहे. बट नाउ दिस आर टू द पर्सन ऑर थिंग. त्यामुळे ती व्यक्ती मग त्याच्यात नाउन प्रोनाउन आल्या गेलेला आहे किंवा एखादी वस्तू ती कशा पद्धतीची आहे मग तिचा कलर असो, तिचा शेप असो, तिचा साईज असो, तिचं कंडिशन असो, तिचा काइंड असो
तर ते कशा पद्धतीचा हे सांगण्याकरता वापरला गेलेला शब्द म्हणजेच ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिफायर. हिअर इज द स्नेहा इज अ टॉल गर्ल. टॉल मुलगी उंच आहे, कशामध्ये उंच आहे, त्या मुलीमधला गुण जो काही म्हटला जात असतो तो या ठिकाणी तिची साईज सांगितल्या गेलेली आहे टॉल, आणि म्हणून त्या मुलीची उंची. स्नेहा इज अ गर्ल बट हाऊ शी इज अ टॉल गर्ल दॅट. ती उंच मुलगी आहे म्हणून देअरफॉर इज द टॉल इज द ऍडजेक्टिव्ह या पद्धतीचं. Now the second type, that's yes, second type here is to the adjective of quantity. आता adjective of quantity म्हणजेच काय, क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी आहे, किती भरल्या गेलेलं आहेत, म्हणजेच काय परिणाम ज्याला म्हणतो, मोजमाप जे काही म्हटलं जात असतात ते मोजमाप करणे म्हणजे याला म्हणलं गेलेलं आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, परिणामवाचक विशेषण. आता हे परिणामवाचक विशेषण काय आहेत, परिणामवाचक विशेषणाचा विचार जर करतो म्हणला आपण तर द ऍडजेक्टिव्ह विच शो, कोणतं विशेषण काय दर्शवते, द ऍडजेक्टिव्ह विच शोज द क्वांटिटी ऑफ अ थिंग, म्हणजे एखादी जी गोष्ट असेल त्या गोष्टीमधले क्वांटिटी किती आहेत. परिणामवाचक जे काही म्हटलं जात असतात त्याचं मोजमाप जे काही म्हटलं जात असतात ते मोजमाप करण्याचं काम किंवा त्या माध्यमातून सांगण्याचं काम या वर्डच्या माध्यमातून होत असतात. इट इज कॉल्ड द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी इन वन ऑफ द सेंटेन्स. एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी जे काही म्हटलं जात असतात त्या गोष्टीविषयी, एनिथिंग गोष्टीविषयी परिणामवाचक, परिणामवाचक म्हणजे त्याचं मोजमाप करून सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतात आणि त्या ठिकाणी जो शब्द जो वापरला जात असतो, दिस वर्ड्स इज द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हटलं गेलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जे काही म्हटलं जातं ते फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे, ही हॅज लॉस्ट ऑल हिज मनी. ही हॅज लॉस्ट ऑल हिज मनी. ऑल मोजमाप जे काय त्याच्याकडे त्याने पैसा हरवल्या गेलेला होता, परंतु किती मोजमाप जर करतो म्हणलं तर सगळाच पैसा त्याने हरवल्या गेलेला होता. देअरफॉर ही इज द ऑल म्हणजेच काय आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. काय केलं त्यांनी, मोजमाप केलं किती, पूर्ण पैशाचं. महेश हॅज इनफ मनी. महेशकडे पैसा आहेत परंतु किती आहेत, इनफ आहेत, पुरेसा म्हणजे मोजल्या गेलेला आहे, परिणाम त्याचा ठरल्या गेलेला आहे की एवढा एवढा पैसा आहे. Therefore the enough is the adjective there. I need more jam. More खूप अशा पद्धतीचं असणे, मोवर म्हणजे माझ्याकडे मोवर द्या, माझ्याकडे पुष्कळ अशा पद्धतीचं जाम आहे, गरज आहे. Now here is to the more, enough, or these are to the words are used that to showing the adjective of quantity, परिणामवाचक विशेषण दर्शवण्याचं काम एखाद्या वस्तूविषयी ते या शब्दाच्या माध्यमातून दर्शवत असतात. फॉर एक्झाम्पल अदर वर्ड्स हॅव टू द ऑल, त्याच्यानंतर बोथ आहे, त्याच्यानंतर मेनी आहे, मच आहे, फ्यू आहे, लिटल आहे, एक्सेट्रा. दिस आर टू द वर्ड्स आर शोविंग वन ऑफ द थिंग्स हॅव टू द क्वांटिटी. एखाद्या शब्दाचा परिणाम करण्याकरता, मोजमाप करण्याकरता या शब्दांचा उपयोग केला जात असतात, या प्रकाराचा उपयोग केला जात असतात किंवा या प्रकारामध्ये ते शब्द असतात त्या माध्यमातून आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी जो काही म्हटला जात असतो तो त्यामध्ये ऍडजेक्टिव्ह त्या पद्धतीचा आहे हे आपल्याला कळते. नाउ द नेक्स्ट टाइप हिअर इज टू द ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. यस, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर विशेषणे म्हणजे काय, तर नंबर संख्यावाचक विशेषणे. संख्यावाचक विशेषणे म्हणजे ज्या माध्यमातून संख्या दर्शवल्या जात असतात, म्हणजे द ऍडजेक्टिव्ह द विच शोज द नंबर ऑफ पर्सन ऑर थिंग. का म्हणते की एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडे किती संख्या आहेत किंवा एखादी वस्तू असेल तर ती वस्तू किती आहेत, संख्याच्या माध्यमातून किती आहे हे दर्शवण्याकरता जो ऍडजेक्टिव्ह जो काही वापरला जात असतात एखाद्या वाक्यामध्ये, तर त्या ऍडजेक्टिव्हला काय जर म्हणलं जात असतात तर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जात असतात किंवा म्हटल्या जात असतात. द ऍडजेक्टिव्ह विच शोज द नंबर ऑफ ए पर्सन ऑर थिंग म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्तीकडे किती प्रमाणामध्ये आहेत, नंबर आहेत,
किती प्रमाणामध्ये नंबर आहे, नंबरच्या प्रमाणामध्ये किती वस्तू आहेत किंवा किती काय आहे, तर हे दर्शवण्याचं काम या ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबरच्या माध्यमातून होत असतात. फॉर एक्झाम्पल, दे हॅव 3 चिल्ड्रन. यस, दे हॅव चिल्ड्रन. त्यांना मुलं आहेत, परंतु किती आहेत? 3 आहेत. यस, हिअर इज टू द 3 चिल्ड्रन. मेनी क्रिमिनल्स वेअर अरेस्टेड. यस, क्रिमिनल वेअर अरेस्टेड. क्रिमिनलला अरेस्ट केल्या गेलेलं आहे, परंतु किती? मेनी दॅट. दिस इज द नंबर दॅट. मेनी पुष्कळ आहेत, हजार लाख जे काय म्हणतात, मेनी दॅट इज द नंबर्स हॅव टू द शोविंग दॅट और वी हॅव टू द आयडेंटिफाय. आय हॅव 4 रूम्स. माझ्याकडे रूम्स आहेत, पण किती आहेत? 4 आहेत. दिस इज द नंबर दॅट. म्हणून इथे काय झालं? दिस इज द 3 हा एक ऍडजेक्टिव्ह झालेला आहे या ठिकाणी. इथे काय झालं? मेनी हा सुद्धा ऍडजेक्टिव्ह झाला. इथे 4 हा सुद्धा ऍडजेक्टिव्ह झाला. काय म्हटलं गेलेलं आहे? पर्सन ऑर थिंग. इथे काय? दे हॅव 3 चिल्ड्रन. त्या व्यक्तीला, त्यांना 3 मुले आहेत, म्हणजे पर्सन विषयी या ठिकाणी संख्येच्या माध्यमातून सांगण्यात आल्या गेलेल्या आहेत. इथे मेनी क्रिमिनल्स वेअर अरेस्टेड. इथे सुद्धा संख्याचक जे काही म्हटलं जात असतात पर्सनशी सांगितलं गेलेलं आहे. आय हॅव 4 रूम्स. थिंग एक वस्तू आहे. 4 रूम्स. माझ्याकडे 4 रूमा आहेत, म्हणजे ह्या 4 रूमा ही वस्तू, आणि या वस्तूला त्या नंबरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एवढंच नाही तर या ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये पुन्हा 3 प्रकार पडत असतात. त्यामध्ये एक डिफायनाइट नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह. डिफायनाइट नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर विशिष्ट अशा पद्धतीचं निश्चित अशी संख्या सांगणे, निश्चित अशा पद्धतीचं संख्यावाचन विशेषणचा उपयोग करणे. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये सुद्धा जे काही म्हटलं जात असतात, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक जो काही म्हटला जात असतो ज्याला आपण म्हणू ऑर्डिनल, ज्याला म्हटलं जात असतं ऑर्डिनल, आणि दुसरं कॉर्डिनल्स. आता ऑर्डिनल्स आणि कॉर्डिनल्स काय आहेत? ऑर्डिनल्स आणि कॉर्डिनल्स नंबर काय आहेत? ऑर्डिनल नंबर म्हणजे काय? तर एक आहे आपला, त्याला काय म्हणतो आपण? 1. अजून यस, फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4th, 5th, 6th, 18th, 16th, 19th, हे काय आहेत? आपले ऑर्डिनल नंबर्स आहेत. आणि कॉर्डिनल्स नंबर म्हणजे काय? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 10. आणि हिअर इज द 10 घ्यायचं असेल तर 10th, TH लागल. म्हणजे काय झालं? हे ऑर्डिनल नंबर आणि हे कॉर्डिनल्स नंबर मीन्स द डिफायनाइट नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह. हा कशाचा प्रकार आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबरचा आहे. त्याच्यानंतर इनडिफायनाइट जे काही म्हटलं जात असतात, याचाच एक दुसरा प्रकार आपण या ठिकाणी आपण पाहू. इनडिफायनाइट नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? अनिश्चित. हे काय आहे? निश्चित. हे काय आहे? अनिश्चित. म्हणजे त्याच्यामध्ये निश्चितपणा नाही, अशा पद्धतीचं इनडिफायनाइट नंबर्स, न्यूमेरल्स जे काय म्हटलं जातं ते न्यूमेरल. जसं फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये ऑल आहेत येतात, फ्यू येतात, मेनी येतात, सेव्हरल असतात. ऑल, फ्यू, मेनी, सेव्हरल्स, हे जे काही वर्ड्स आहेत काही असे की ज्या माध्यमातून एक संख्यादर्शक जे काही म्हणलं जात असतात, ते संख्यादर्शक त्या माध्यमातून ते आपल्याला दिसून पडत असतात. सम म्हणजे थोडे, एनी कोणतेही, म्हणजे कोणते म्हणजे त्या ठिकाणी नंबर आल्या गेलेला आहे. दिस इज द इनडिफायनाइट नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह. आणि थर्ड आहे द डिस्ट्रीब्युटिव्ह नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय? तर त्याला आपण विभाजक जे काही म्हटलं जात असतात ते विभाजक अशा डिस्ट्रीब्युशन म्हणजे वेगवेगळे वाटणे, डिस्ट्रीब्यूट करणे, समप्रमाणामध्ये करणे, अशा पद्धतीचं. इच असे काही शब्द सुद्धा आहेत की ते या नंबरच्या माध्यमातून आपण गणल्या जात असतात. फॉर एक्झाम्पल, इच म्हणजे एव्हरी,
आयदर अँड नायदर हे जे वर्ड्स आहेत, तर या पद्धतीचे वर्ड सुद्धा हे काय आहेत, या ठिकाणी एक डिस्ट्रीब्युटिव्ह नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषण जे काही म्हटलं जात असतात, विभाजक विशेषण म्हणून यांना ओळखला जात असतो. यस, दिस इज द थर्ड टाइप्स टू अवर टाइप्स ऍडजेक्टिव्ह. हा ऍडजेक्टिव्हचा तिसरा प्रकार. चौथा प्रकार काय आहेत आपल्याला? यस, नाउ द फोर्थ टाइप इज द डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. फोर्थ टाइप इज द डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? दर्शक विशेषणे. आणि यस, दीज आर टू द टाइप्स वी हॅव टू द स्टडी इन द प्रोनाउन्स. प्रोनाउन मध्ये सुद्धा आपण पाहायला गेलेलं आहे. डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे काही म्हटलं जात असतात ते प्रोनाउन इकडून तिकडून अलटून पलटून जे काही आहे ते या ठिकाणी त्याचा त्या पार्ट ऑफ स्पीचच्या माध्यमातून उपयोग केला गेलेला आहे. फक्त समजून घ्या. ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, वर्ब जे काही म्हटलं जात असतात, डिमॉन्स्ट्रेटिव्ह जे आहेत, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह आहेत, पजेसिव्ह आहेत, हे आपण शिकल्या गेलेलो आहोत. पजेसिव्ह वर्ब्स, पजेसिव्ह प्रोनाउन्स, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स जे काही आहेत अशा पद्धतीने आपण शिकल्या गेलेलो आहोत. द नेक्स्ट टाइप ऍडजेक्टिव्ह, द डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषणे काय आहेत, कोण्या अर्थाने याला घेतल्या जात असतात? यस, द डिमॉन्स्ट्रेटिंग ऑर पॉइंटिंग और पर्सन और थिंग्स आर कॉल्ड डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. का म्हणते की एखादी विशिष्ट अशाबद्दल पॉइंटिंग करण्याकरिता म्हणजे ते एखादी जी गोष्ट असन, व्यक्ती असन किंवा वस्तूला दर्शवण्यासाठी जे विशेषण वापरले जात असतात त्याला त्या पद्धतीचं डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून संबोधल्या गेलेलं आहे. फॉर एक्झाम्पल दिल्या गेले आहे, धिस बुक इज ग्रीन. आता ते पुस्तक जे काही आहे तर ते पुस्तक कसं आहे? धिस बुक इज ग्रीन. ते बुक आहेत परंतु ग्रीन आहे. बुक इज ग्रीन पण कसं आहे? धिस आहेत. बुक या ठिकाणी काय आहे? दिस इज द नाउन आहेत. त्यानंतर पेन इज रेड. दॅट पेन इज रेड. दॅट पेन इज रेड. का म्हणते की एखादी ती वस्तू दर्शवण्याकरिता त्या पद्धतीचा वर्ड्स यूज करत असतो त्याला डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटलं गेलेलं आहे. म्हणून हिअर इज द डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह अँड दिस इज द पेन. हा इथे काय आहे? नाउन आहे. दोज गर्ल्स आर क्लेवर. यस, गर्ल्स आर क्लेवर. मुली हुशार आहेत. बट कोण? दोज गर्ल्स आर क्लेवर. दॅट इज द डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणते आहे? धीस, दॅट, दोज. पुन्हा दीज जे काही म्हटलं जात असतात ते दीज सुद्धा काय आहे तर डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि म्हणून हिअर इज द गर्ल्स इज द नाउन. बरं, हे केव्हा आल्या गेलेले आहेत? आपण याला बारकाईने जर पाहतो म्हणलं तर हे काय आहे ते नामाच्या पूर्वी यांचा उपयोग केला जात असतात. नाउनच्या पूर्वी यांचा उपयोग सुद्धा केल्या जात असतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आपल्याला ठेवायची आहे. दिस इज द डिमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नाउ द नेक्स्ट इज द इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. प्रश्नार्थक विशेषणे. इंट्रोगेटिव्ह. यस, इंट्रोगेटिव्ह आपण वर्ब ज्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शिकल्या गेलेलो होतो. हिअर इज द ऍडजेक्टिव्ह विच आर यूज टू आस्क अ क्वेश्चन. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा उपयोग काय होत असतात की एखाद्याला प्रश्न विचारण्याकरता द ऍडजेक्टिव्ह विच आर यूज टू आस्क अ क्वेश्चन्स आर कॉल्ड इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर त्याला त्या पद्धतीने इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून संबोधल्या गेलेला आहे. त्यामध्ये व्हॉट, विच, वेन वगैरे जे काही डब्ल्यूएच शब्द आहेत आपले ते शब्द सुरुवातीला येणे कोणाच्या अगोदर? नाउनच्या अगोदर. नाउ हिअर इज द एक्झाम्पल. विच बुक आर यू रीडिंग. तू कोणते पुस्तक वाचत आहेत? यस, दिस इज द विच. क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आस्क अ क्वेश्चन दॅट वी आर यूज द इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा उपयोग आपण काय करतो? प्रश्न विचारण्याकरिता. And therefore is the ask the question, which book are you reading? Yes, this is the which. What is this book? Yes, book is the noun there. Whose cat is this? ही मांजर कोणाची आहे? Yes, cat is this. Whose? कोणाची? Yes, whose. This is the cat. Cat is the noun. What time is it? वेळ काय झाल्या गेलेले? Yes, this is the time जे काही म्हटलं जात असतात या ठिकाणी
इज द नाउन आणि हिअर इज द व्हॉट काय हे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि म्हणून असं हे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह केव्हा येत असतात तर ते प्रश्न असल्यामुळे, प्रश्नार्थ शब्द असल्यामुळे, प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्न शब्द हा सुरुवातीला असतोच. परंतु दुसरी गोष्ट नाउनच्या पूर्वी, इथे नाउन आहे, नाउनच्या पूर्वी हा शब्द त्या ठिकाणी वापरत असतात. दिस कॉल टू द इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दॅट. नाउ द नेक्स्ट वन possessive adjective. Possessive adjectives we have to the learn that. Possessive सहाय्यकारी क्रियापद जे काही म्हटलं जात असतात ते सहाय्यकारी क्रियापद आपण प्रोनाउन जे काही म्हटलं जात असतात ते प्रोनाउन आपण शिकल्या गेलेलं आहोत. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे स्वामित्व दर्शक विशेषण जे काही म्हटलं जात असतात ते विशेषण. व्हॉट इज द पॉझेसिव्ह म्हणजे ऑनरशिप द्या, म्हणजे एखाद्या गोष्टीची ज्याला आपण मालकी जे काही म्हटलं जात असतात ती मालकी दर्शवण्याकरिता. द ऑनरशिप डेनोटिंग ऍडजेक्टिव्ह कॉल्ड द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणजे एखादी जी काही वस्तू जी काय असेल त्या वस्तूवरती विशिष्ट अशा पद्धतीची मालकी सांगण्याकरिता या पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हचा उपयोग केल्या जात असतात. फॉर एक्झाम्पल सच ॲज, ते कोणते कोणते जर असेल पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, जसं आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन जे काही पाहायला गेलेले होते कोणते माय, अवर, हर, हिज, इज, युअर, देअर, हे काय आहे तर हे त्या ठिकाणी पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात. कोणते माय, अवर, हर, हिज, इट, युअर अँड देअर. फॉर एक्झाम्पल याचा सुद्धा आपण एक्झाम्पल पाहण्याचा प्रयत्न करू. दिस इज माय मोबाईल. हा मोबाईल आहे पण कोणाचा? माझा आहे. म्हणजे मालकी हक्क, ऑनरशिप, ऑनरशिप दर्शवण्याकरता दिस इज द माय इज द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. दॅट इज युअर कार. ती तुमची कार आहे. यस, ती त्याची कार आहे आणि म्हणून युअर इज द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. दीज आर अवर चेअर्स. दीज आर अवर चेअर. ह्या चेअर आहेत. नाव कोणाच्या? आमच्या आहेत. पण नाव हिअर इज द नाउन. कार इज द नाउन. मोबाईल इज द नाउन अँड हिअर इज द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हे ऍडजेक्टिव्ह आपण कुठे वापरल्या गेलेले आहेत? नाउनच्या पूर्वी त्या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत. इट इज कॉल्ड टू द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह दॅट. नाउ द नेक्स्ट टाइप, प्रकार 7 टाइप, इम्पॅसायझिंग ऍडजेक्टिव्ह. इम्पॅसायझिंग ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? की जोरदर्शक विशेषणे. जोरदर्शक विशेषणे काय आहे? जोरदर्शक विशेषणे. नाउ व्हेन द वर्ड्स ओन अँड व्हेरीज आर यूज बिफोर नाउन्स. बिफोर नाउन म्हणजे जे वर्ड्स जे आहे आपण त्याला ओन म्हटल्या गेलेले आहेत आणि व्हेरी, हे जे शब्द आहेत ओन अँड व्हेरी यासारखे जे शब्द आहेत हे जेव्हा आपण त्या नाउनच्या पूर्वी त्याला उपयोगात आणण्याचा प्रयत्न करू. ओन, व्हेरीज, these words are used before nouns. Before nouns are called emphasizes. Emphasizes adjective. तर त्याला जोरदर्शक विशेषणे असं म्हटल्या गेलेलं आहेत. फॉर एक्झाम्पल अवर किंवा व्हेरीचा उपयोग वाक्यात होतो तेव्हा त्याला आपण डायरेक्ट सरळ सरळ म्हणायचं की एम्फॅसायझिंग ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल आय सॉ इट विथ माय ओन आईज. आय सॉ, यस आय सॉ इट विथ माय ओन आईज. काय म्हणलं? मी जे काही पाहिल्या गेलेलं असेल ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या गेलेलं आहे. आणि ते कोणासोबत यूज केल्या गेलेलं आहे? हिअर इज द आईज. दिस इज द नाउन. आणि त्या आईच्या पूर्वी या आईज सोबत जे काही नाउन सोबत जे काही म्हटलं जात असतात या ओनचा उपयोग त्या ठिकाणी केल्या गेलेला आहे. इट इज कॉल्ड टू द एम्फॅसायझिंग ऍडजेक्टिव्ह. द्या. दुसरं, द दिस इज अ व्हेरी शर्ट that I want. This is very
Yes, this is very shirt that is I want. ते शर्ट आहे जे मला चांगलं वाटलं आणि मग therefore here is to the shirt, this is the noun आणि the very हा emphasizing adjective म्हणून या ठिकाणी संबोधल्या गेलेला आहे. The next type, the proper adjective. Proper adjective. Proper. That is the type of the 8. आठवा जो टाइप मिळेल प्रॉपर adjective. 5 मिनिट. ओ माय गॉड, हिअर इज द प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. त्याला आपण व्यक्तिवाचक विशेषणे म्हटल्या गेले. व्यक्तिवाचक विशेषणे काय आहे? व्यक्तिवाचक विशेषणे. नाउ द ऍडजेक्टिव्ह विच आर फॉर्म फ्रॉम प्रॉपर नाउन्स. जे काही ऍडजेक्टिव्ह आहेत त्या ऍडजेक्टिव्हच्या माध्यमातून प्रॉपर नाउन जे काय विच आर द फॉर्म ऑफ द प्रॉपर नाउन, विच आर फॉर्म प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय की प्रॉपर नाउन पासून जे तयार होतात त्याला प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणला जातं. प्रॉपर नाउन जसं आता प्रॉपर नाउन कोणते आहेत आणि प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. प्रॉपर नाउन कोणते? इंडियन. म्हणजे हा शब्द आहे, या शब्दाचा फॉर्म, या शब्दापासून तो बनला गेलेला न्यू फॉर्म. दिस इज द इंडिया. हिअर इज द इंडियन. यस, एशिया. दिस इज द एशियन. यस, जर्मनी. द जर्मन्स. युरोप. युरोपियन. हे काय म्हणाल की व्यक्तिवाचक विशेषणे की जे ऍडजेक्टिव्ह विच आर फॉर्म प्रॉपर नाउन. म्हणजे प्रॉपर नाउनच्या माध्यमातून त्याला फॉर्म, त्याचा प्रकार दुसऱ्या नावाने त्याला ओळखला जात असतात. त्याच पद्धतीचं ऍड करून इट्स कॉल्ड टू द प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल इंडिया, सो इंडियन. एशिया, एशियन. जर्मनी, जर्मन्स. युरोप, युरोपियन. अशा पद्धतीचं these are to the types of the proper adjective there. The next type is the exclamatory adjective. Exclamatory. आता exclamatory म्हणजे उद्गारवाचक विशेषणे. उद्गारवाचक. यस, when the words what is used to donate sense of surprise. म्हणजे की असा एक शब्द व्हाट, या वाट शब्दाच्या माध्यमातून डेनोट इन द सरप्राईज. एक आश्चर्यकारक अशा पद्धतीचं त्या माध्यमातून सेन्स, वाक्याचा सेन्स म्हणजे वाक्याचा जो भाव आहे तो कसा सरप्राईज आहे हे कशाच्या माध्यमातून डेनोट केल्यानंतर त्या ठिकाणी व्हाट हा शब्द जर असेल तर मात्र त्या ठिकाणी एक्सक्लामेटरी ऍडजेक्टिव्ह हे ठेवल्या गेलेलं आहे. ज्यावेळेस व्हॉट या शब्दाला सेन्स ऑफ सरप्राईज म्हणून त्याचा उपयोग होत असतो तेव्हा हे ऍडजेक्टिव्हचा प्रकार त्या ठिकाणी यूज असतात एक्सक्लामेटरी. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अन आयडिया. व्हॉट अन आयडिया. यस, दिस इज द सरप्राईज. व्हॉट अन आयडिया, काय कल्पना आहे. दिस इज सरप्राईज देअर. आश्चर्यकारक जे काही म्हटलं जात असतात ते आश्चर्यकारक. व्हॉट ए ब्युटिफुल. व्हॉट अ ब्युटिफुल वुमन. Yes, here is what a beautiful woman. This is the surprise that woman, yes, beautiful. But surprise होऊन काय सुंदर स्त्री आहे. Yes, that like for these are the sense that are used. What हा what जो शब्द आपण या ठिकाणी यूज करतो त्यावेळेस एक्सक्लामेटरी ऍडजेक्टिव्हचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. अँड द लास्ट इज द डिस्ट्रीब्युटिव्ह. Distributive adjective.
डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय तर विभाजक अशा पद्धतीचे विशेषणे. घे रे बाई, विभाजक विशेषणे काय आहे? नाउ द वन or each of the two or more than two person or thing denoting adjectives are called distributive adjective. काय म्हणले की जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीकडून, म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीकडून किंवा वस्तूमधून एक बोध करणाऱ्या शब्दात डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं. म्हणजे वन ऑर इच किंवा मग त्याला ऑफ द टू ऑर मोवर एक किंवा एकापेक्षा जास्त किंवा टू किंवा दोन पेक्षा जास्त जे काही म्हटलं जात असतात. मोर दॅन टू पर्सन ऑर थिंग, मोर दॅन टू पर्सन or thing, more than two person हे द्यान आहेत, than two person or thing denoting adjective हे दर्शवण्याकरता जे काही वर्ड्स वापरतात त्याला तो ऍडजेक्टिव्ह आहे. त्या ऍडजेक्टिव्हला डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं गेलं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपल्याला व्याख्या काय विचारला जाणार नाही एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे काही हे फक्त समजून घ्या मी काय म्हणून राहिलो गेलेलो ते. फॉर एक्झाम्पल, एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटी. एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटी. काय म्हटलं गेलं की प्रत्येकाला जे काही म्हटलं जात असतात त्याचं कर्तव्य पार पाडायचं. एक किंवा एकापेक्षा जास्त, मोर दॅन टू पर्सन ऑर थिंग, ती व्यक्ती असो की काय असो, ते सेम कृती त्याला त्या ठिकाणी करायचे ते वाटून घेतल्या जात असतं किंवा ते प्रत्येकाचं कार्य आहे, ड्युटी आहे, ते कर्तव्य आहेत. हिअर इज टू द मॅन इज द नाउन अँड नाउ द एव्हरी, दिस इज द ऍडजेक्टिव्ह. हिअर इज द नाउन. सेकंड एक्झाम्पल, each boy has a book. Each boy has a book. प्रत्येकाकडे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुस्तक आहे. Each book. Now the boy is the noun आणि each is the adjective. Also for either mobile is your, either mobile is your. Yes, here is the mobile, the noun आणि either जो काय म्हटला जात असतो हा त्या ठिकाणचा ऍडजेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी वापरल्या गेलेला आहे. मोस्टली हे जे काही डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे ते कुठं जर येत जर असेल तर पुन्हा या नाउनच्या पूर्वी जे काही म्हटला जात असतात ते नाउनच्या पूर्वीच यांचा उपयोग केला गेलेला आहे. Therefore it is the distributive adjective. Now friends, here is to the part of the speech types of adjective is complete, and now in this to the videos we have to the learn the types of adjectives are 10, which are these. Now the learns we have to the know that the adjective, which type of the adjective that in our basic English grammar. I hope you will better understand and will be note in your notebook. Now the next videos will be coming on the topics have to the preposition, that is the must in our 12 and 11 class. Our exam questions will be definitely asked on the preposition there. आणि म्हणून प्रिपोजिशन काय आहे, ते प्रिपोजिशन कोणते आहे त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तुर्तास एवढेच. धन्यवाद.